मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान तुमच्या मनासारखा आनंदात जाऊ देत। तर आई पप्पा आलेले आहेत सकाळीच आणि आईचं सगळं काम वगैरे झालं आहे, तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि प्रांशूला पण आंघोळ घातले, इशूला पण आंघोळ घातलो आम्ही दोघींनी मिळून। आता ते दोघेही झोपलेत, तर आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत मी शेअर करते, त्यामुळे स्टे कनेक्टेड। आई पप्पांनी गावाकडून येताना काय काय आणले तुम्हाला दाखवते। ते त्यांच्या स्वतःच्या शेतातील किंवा घरातील ऑर्गॅनिक वस्तू आहेत, तर तुमच्यासोबत मी ते शेअर दाखवते तुम्हाला काय काय आणलं आहे। आंबे आणि हे जे पोतं दिसतंय तुम्हाला, ह्याच्यातून पूर्ण हे नारळ आहेत आणि इथे हे लोणच्याच्या 2 भरण्या आहेत, माझ्यासाठी एक आईसाठी। आणि ते हा भोपळा आहे, भोपळा म्हणजे गोल भोपळा आहे हा, हे उकडून खाऊ शकतो आपण एकादशी वगैरे म्हणजे उपवास असेल तेव्हा। प्रांशू झोपेतून उठला होता, मी त्याला तयार केलं होतं, म्हणजे ड्रेस वगैरे घातला होता। प्रांशूचे पप्पा जाण्यासाठी निघाले होते, पण प्रांशूला चकवून जायचं होतं त्यांना, पण तो त्यांना लक्ष ठेवूनच होता, पायऱ्यापर्यंत जात होता पप्पाची त्याची चप्पल, म्हणजे इथे आल्यानंतर जे यूज करतात ते चप्पल घेऊन पायऱ्यापर्यंत जात होता, म्हणजे घाला आणि मला घेऊन चला बाहेर, असं त्याचं म्हणणं होतं। पण पप्पाला त्याच्या परभणीला जायचं होतं, त्यामुळे मग ते त्यांना कसं तरी मध्ये आणून चकवून जाणार होते। शेवटी तो ऐकलाच नाही, मग शेवटी त्याला बाहेर घेऊन चक्कर मारून आणले, तर तुम्ही बघू शकताय रस्त्याने कसे जात आहे। आणि मग ते शेवटी याला चकवा देऊन गेले आणि तरी तो गेले गावाला गेले। नको आता जाऊ तिकडे पायऱ्याकडे, नको। ते गेल्यानंतर मी नंतर काही शूट केलं नाही, कारण माझं इतकं प्रचंड डोकं दुखू लागलं। जाऊन मी टॅबलेट आणला आणि मी थोडा वेळ आराम केला। आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजले तेव्हा शूट करते, तर आईचा तिकडे स्वयंपाक होत आहे। तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते। व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आमचा लाडू बघा मध्ये मध्ये कसा करतो, त्याची डोकं दिसतं। तर उद्या भेटूया, बाय।